नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर भरपूर महिलांचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सध्याच्या स्थितीला पात्र ठरलेले आहेत, परंतु त्या महिलांनी हे जर काम नाही केलं तर त्यांच्या अकाउंटवरती 1,500 रुपये येणार नाहीत। म्हणजेच 1,500 रुपये गेले पाण्यात असं म्हटलं तरी काही अडचण नाही, कारण ज्या महिलांचे फॉर्म अजून इन पेंडिंग आहेत, इन अप्रूव्हलमध्ये आहेत, त्या महिलांसाठी सुद्धा हा खास व्हिडिओ बनणार आहे। कारण त्यांचे सुद्धा फॉर्म काही काळानंतर काही टायमिंग नंतर पात्र ठरणार आहेत। आता ज्यावेळेस ज्या महिलांचे फॉर्म पात्र होतील लगेचच्या लगे 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे। तर हे काय काम आहे, तर इथं आपल्याला पूर्णपणे आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि हा आधार नंबर आपल्या बँक अकाउंटला लिंक आहे का हे चेक करून घ्यायचं आहे। जर तुमचा आधीच लिंक असेल, जर तुम्हाला माहिती असेल तरी पण एकदा करून बघा, नाहीतर काय होईल, शासनाकडे ही गेलेली माहिती तुमच्या अकाउंटवरती 1,500 येण्यास भरपूर मोठा अडथळा येईल। तर पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला, तर आपल्या गुगलवरती जायचं आहे। आता गुगलवरती गेल्यानंतर तिथं आपल्याला टाकायचं आहे aadhaar.uidai.government.in टाकायचं आहे। त्यानंतर बघू शकता वेलकम टू माय आधार असं आपल्याला खाली स्क्रीनवर दिसणार आहे। तुम्हाला जिथं बाण करून दाखवला आहे अगदी तिथंच बघू शकता, तिथं आपल्याला आपला एक बोटाचा शिक्का दिसत आहे आणि त्याच्या खालीच बघू शकता निळ्या कलरमध्ये पांढरा अक्षर आहे, पूर्णपणे लॉग इन करायचं आहे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला दुसऱ्या कोणत्या वेबसाईटवरती जायचं नाही आणि आपली जी खरी माहिती आहे ती दुसऱ्या वेबसाईटवरती कोणतेच टाकायची नाही। ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे। आधार जिथं आपलं आधार कार्ड जिथून निघतं, अपडेट होतं, आपण काही चेंजेस करतो, त्या सगळ्या गोष्टी इथूनच होत असतात। त्याच्यामुळे ही ऑफिशियल वेबसाईट आहे aadhaar.uidai.government.in। तिथं जाऊन आपल्याला लॉग इन करायचं आहे। तर आपण ते सुद्धा बघून घेऊयात, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे, जेणेकरून आपली माहिती दुसऱ्या कोणाकडे सुद्धा जाणार नाही। आपली माहिती एकदम सेफमध्ये राहील आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला काहीच अडचण नाही। जिथं बाण दाखवला आहे तिथं लॉग इन आहे बघू शकता, त्या लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला लॉग इन टू आधार OTP येणार आहे। म्हणजे जो आपला मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक आहे तोच मोबाईल नंबर पाहिजे आहे, त्यावेळेसच हे काम आपल्याला लगेचच्या लगे होणार आहे। तर बाण जिथं दाखवला आहे तिथं एंटर आधार नंबर तुम्हाला दिसत असेल, तर तिथं आपला आधार नंबर टाकायचा आहे। एक सुद्धा अंक चुकवायचा नाही, 2 ते 3 मिनिटं जाऊ द्या, परंतु अगदी अचूक पद्धतीने आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। त्याच्या खालीच बघू शकता तिथे एक कॅप्चा दाखवत आहे, तर तिथं त्यांचे अक्षर असतात ND6X5 असं दाखवलं आहे। तुम्हाला वेगळं पण दाखवू शकतं, तुम्ही स्मॉलमध्ये किंवा कॅपिटलमध्ये जरी टाकलं तरी पण ते पूर्णपणे भरून जातं। त्याच्या खालीच बघू शकता लॉग इन विथ OTP निळ्या पट्टीमध्ये पांढरा अक्षर आहे, त्याच्यावरती आपल्याला आधार नंबर टाकून हा कॅप्चा टाकून पूर्णपणे लॉग इन विथ OTP, म्हणजे जे तुमचा नंबर आधार कार्ड लिंक आहे त्याच्यावरती OTP जाणार आहे आणि ज्यावेळेस OTP जाईल त्यावेळेस आपल्याला असं एक पेज दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता वरती आपण कॅप्चा टाकलेला होता, खाली बघू शकता सक्सेसफुली जनरेटेड वन टाइम पासवर्ड, म्हणजेच OTPचा अर्थच असा असतो वन टाइम पासवर्ड, हा आपल्याला एकदाच OTP भरता येणार आहे। त्याच्यामुळे तुमचा जो मोबाईल नंबर आहे आधार कार्ड लिंक असणारा तोच नंबरवरती हा OTP जाणार आहे। मग तुम्ही मानचा नंबर कोणता घ्यायचा काय नाही, तसं नाही, तर हा नंबर आहे तो आपल्या आधार कार्ड लिंक असला पाहिजे, त्यावेळेसच आपला OTP जाणार आहे। जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तो आधी लिंक करून घ्या। तुमच्या जवळच्या सेतू सेवा केंद्र असेल किंवा आधार सेंटर असेल तिथं जाऊन मोबाईल तुमचा पूर्णपणे नंबर जो आपला आहे तो आधार कार्ड लिंक करून घ्यायचा आहे। परंतु शक्यतो 80 ते 90% लोकांचा पूर्णपणे मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक असतो। तर त्याच्यावरती OTP येईल, त्याच्या खाली बघू शकता एंटर OTP 53 सेकंदाच्या आतमध्ये टाकायचा आहे, किंवा रिसेंड करायचा असेल परत जर नसा आला तरी पण आपण रिसेंड करू शकतो। आता इथं आपण OTP सबमिट केल्यानंतर काय येणार आहे, तर इथं बघू शकता जिथं मी बाण दाखवला आहे बँक सीडिंग स्टेटस, म्हणजेच आपल्याला लाडकी बहीण योजनेसाठी बँक अकाउंट दिलेलं आहे, परंतु ते लिंक आहे का जेणेकरून आपल्याला पैसे आपल्याच खात्यामध्ये येतील। त्याच्यामुळे ही बँक सीडिंग सेट दाखवते, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये खाली काय लिहिलेलं आहे, क्लिक हेअर टू फाइंड युअर बँक अकाउंटिंग सीडिंग स्टेटस, म्हणजे तुमचं जे स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह आहे का डिॲक्टिव्ह आहे, जेणेकरून सरकारला काही प्रॉब्लेम येणार नाही ज्यावेळेस तुमच्या अकाउंटवरती
1,500 रुपये पाठवून, जसं PM किसानचं असतं, नमो योजनेच्या असतं, अशा वेगवेगळ्या योजना आहेत सरकारच्या, त्या सर्व योजनांचे पैसे अशाच पद्धतीने आपल्या आधार नंबरच्या द्वारे येत असतात. त्याच्यामुळे नीट काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही. आपण जर वाटत असेल तुम्हाला असं जर नसेल समजलं तरी पण आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा.